हे जगातलं मंदी सदृश्य वातावरण दाखवण्याचं सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर हा असतो की सोन्याच्या किमती वर जाणं आणि त्याचबरोबर डॉलरच्या किमती देखील वर जाणं. मात्र सध्या डॉलरच्या किमती ह्या वाढत नाही. तो काळ होता साधारण 2011-12च्या. त्यावेळेला मूडीज ही अत्यंत महत्त्वाची पतमानांकन संस्था, क्रेडिट रेटिंग एजन्सी, ह्यांनी अद्भुत गोष्ट केली. ती म्हणजे अमेरिकेचं पतमानांकन AAA कडनं AA वरती आणलं, पतमानांकन कमी केलं. जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये हडकंप माजला. डॉलर भारतीय रुपयापेक्षा अधिक मजबूत झाला. 2013 पर्यंत आपण फ्रजाईल 5 मध्ये पोहोचलो गेलेलो होतो की सगळ्यात नाजूक 5 अर्थव्यवस्थांमधली एक अर्थव्यवस्था म्हणून भारत मानली गेली. 2011-12च्या वेळेला जर आपण बघितलं तर अमेरिका हे एकमेव जागतिक इंजिन होतं. आता भारत देखील त्यावेळेला जो डब्बा म्हणून फक्त त्या इंजिनाच्या मागे होता, तर आता आपण देखील ग्रोथ इंजिन म्हणून पुढे यायला लागलेलो. मित्रांनो, अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्था रिसेशनमध्ये जाईल की काय अशा प्रकारची भीती सध्या निर्माण झाली आहे. आणि या भीतीमुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये नेगेटिव्ह रिॲक्शन मिळायला लागली. असं म्हटलं जातं की अमेरिकन काकांना शिंक जरी आली तरी जगाला सर्दी होते. कारण अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये जे काही घडत असेल त्याचे जागतिक अर्थकारणावरती खूप पडसाद उमटत असतात. हे आपण अगदी वेगवेगळ्या टप्प्यांवरती आतापर्यंत बघत आलेलो आहोत. त्यामुळे जर जगामध्ये अशा प्रकारे अमेरिकेत मंदी निर्माण होत असेल तर होणार काय, त्यामुळे चिंता निर्माण होत असते आणि हे होणं साहजिकच आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण ह्याकडे ज्ञानपूर्णरित्या पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ह्या ज्ञानपूर्णरित्या पाहत असताना आपल्याला थोडं वेगवेगळ्या कालावधीमध्ये काय घडलं होतं हे समजून घ्यावं लागेल. त्यामुळे आज आपण समजून घेऊया की अमेरिकन अर्थव्यवस्था आणि भारतीय गुंतवणुकांवरती त्याचा होत असलेला परिणाम आणि आजची परिस्थिती आणि काय बरं नक्की घडू शकेल याबद्दल अनेक जण चिंतित आहेत. अनेक जण त्याबद्दल न्यूज बघून घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि ते घाबरून रिॲक्ट करायला पण जातात. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही बातम्या या सगळ्याबाबत तुम्हाला घाबरवण्यासाठीच प्रवृत्त करत असतात आणि हे घाबरून आपण जर रिॲक्ट करायला लागलो तर आपण ट्रेडर बनू मित्रांनो. आपण गुंतवणूकदार नाही होणार आणि आपल्याला ट्रेडर गॅम्बलर व्हायचं नाही आहे. आपल्याला यशस्वी गुंतवणूकदार व्हायचं आहे आणि या यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी नॉलेज, ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची घटना घडत होती ज्याला साधारण मी ग्रॅज्युएशनच्या टप्प्यात होतो. तो काळ होता साधारण 2011-12च्या काळातला. त्यावेळेला मूडीज ही अत्यंत महत्त्वाची पतमानांकन संस्था, क्रेडिट रेटिंग एजन्सी, ह्यांनी एक अद्भुत गोष्ट केली. ती म्हणजे अमेरिकेचं पतमानांकन AAA कडनं AA वरती आणलं, पतमानांकन कमी केलं. तर लक्षात घ्या, पतमानांकन म्हणजे काय? जर कर्जदार आपण होत असू तर आपला देखील सिबिल स्कोअर बघितला जातो. आता हा सिबिल स्कोअर ठरवत असतो की मी जर पैसे कर्जाऊ घेतले तर मी पैसे परत देण्यासाठी किती सक्षम आहे. तर तशा प्रकारचा हा सिबिल स्कोअर कमी केला असेल मूडीज सारख्या महत्त्वाच्या पतमानांकन संस्थेने, तर त्याचे पडसाद जगावर उमटणं तर शक्यच होतं. आणि 2011-12च्या सुमारास काय घडलं तर अत्यंत विलक्षण अशी घटना घडली. काय अशी विलक्षण घटना घडली होती तर जर पतमानांकन कमी होत असेल तर डॉलरचा प्रवास देखील खालच्या पातळीवर जायला हवा होता. जर एखाद्याची पैसे परत देण्याची क्षमता कमी होते तर त्या देशातलीच डॉलर ही करन्सी ही अधिक मजबूत होणं हे तर अत्यंत विपरीत होतं. पण हे का घडलं?
हे समजून घेणं आपल्याला आजची परिस्थिती समजण्यासाठी, उलगडली जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 2011-12 साली अमेरिकेची पतमानांकन हे कमी होत असल्यामुळे जगात मंदी येणार की काय अशा प्रकारचं वातावरण तयार होऊन जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये हडकंप माजला. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार पैसे काढायला लागले. आता अशा परिस्थितीमध्ये हे पैसे ठेवायचे कुठे? बघा मित्रांनो, ज्या वेळेला मंदी सदृश्य वातावरण निर्माण होतं त्यावेळेला पैसे सोन्यामध्ये ठेवले जातात आणि सोन्यानंतर जर कोणाला सगळ्यात जास्त शाश्वत वाटत असेल तर ते म्हणजे अमेरिकन डॉलर. कारण का आता अख्ख्या जागतिक व्यवहारांचं करन्सी ही अमेरिकन डॉलर मानली गेले. गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी देखील जी स्थापित केली गेली त्यामध्ये देखील अमेरिकन डॉलरला विनिमय मूल्य मानलं गेलं होतं. नंतर त्याची फिएट करन्सी झाली आणि नंतर आपण गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी भारताने देखील वापरणं सोडून दिलं. त्या सगळ्या याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मी एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, पैशाची गोष्ट नावाचा. त्याची देखील लिंक देतो, तो देखील व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला त्याबाबत देखील माहिती मिळेल. पण इकडे समजून घेण्यासारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांच्या देशामध्ये देखील हडकंप माजला असेल अशा अर्थव्यवस्थांनी देखील, जगभरातल्या अर्थव्यवस्थांनी आपले काढून घेतलेले पैसे देखील गुंतवायला म्हणून ठेवले कुठे? तर डॉलरमध्ये. आणि डॉलरचा प्रवास प्रचंड वेगाने वाढत गेला. या पतमानांकन एजन्सीनी दिलेल्या रिपोर्ट नंतर 6 महिन्यातच डॉलर इतका वाढत गेला की त्यावेळेला भारतीय रुपया हा साधारण 45 रुपये पर डॉलर अशा स्थितीत होता. 6 महिन्यामध्येच भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था अशी झाली की आपण 53 रुपये पर डॉलर म्हणजे साधारणपणे 21% डॉलर भारतीय रुपयापेक्षा अधिक मजबूत झाला. 21% भारतीय रुपया कमकुवत झाला होता. आता 2011-12 हे का घडलं बरं? आणि अशा गोष्टी घडल्यानंतर पुढच्या 2-3 वर्षातच भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था काय झाली तर आपल्याला फ्रजाईल 5 मध्ये टाकलं गेलं. 2013 पर्यंत आपण फ्रजाईल 5 मध्ये पोहोचलो गेलेलो होतो की सगळ्यात नाजूक 5 अर्थव्यवस्थांमधली एक अर्थव्यवस्था म्हणून भारत मानली गेली. लक्षात घ्या, 2011-12 आपल्या परकीय गंगाजळी देखील साधारणपणे $300 बिलियन पर्यंतच होत्या, ज्या 2024 मध्ये आत्ता जर आपण बघू तर $600 बिलियन पेक्षाही जास्त आहेत. त्यामुळे 2011-12 ची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप अंतर आहे. बघा मित्रांनो, त्यावेळेला अशा प्रकारे घटना घडल्यानंतर डॉलर हा अधिक मजबूत व्हायला लागला होता. पण आता जर आपण बघूयाल तर वेगळी गोष्ट घडताना दिसते आपल्याला. जो अमेरिकन डॉलरचा इंडेक्स आहे तो साधारणपणे 110 वरती वगैरे ट्रेड होता काही महिन्यांपूर्वी. त्याचं जो उच्चतम मूल्य बघितलं तर 110 होतं, जे आता 100-102च्या लेवलवरती आहे. मी हा व्हिडिओ करतो त्यावेळेला. सो डॉलर अधिक मजबूत होतोय का? तर नाही मित्रांनो. सोन्याचा प्रवास जर आपण बघू तर तो आपण गेल्या काही वर्षातच बघितलंय, सोनं अधिक मजबूत होतंय. पण मंदी सदृश्य भारतातच काय जगामध्ये वातावरण येतंय, हे जगातलं मंदी सदृश्य वातावरण दाखवण्याचं सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर हा असतो की सोन्याच्या किमती वर जाणं आणि त्याचबरोबर डॉलरच्या किमती देखील वर जाणं. हे दोन्ही जर सायमल्टेनियसली होत असेल तर ही धोक्याची घटना मानली जाते. मात्र सध्या डॉलरच्या किमती ह्या वाढत नाही आहेत.
सो हे एक अत्यंत महत्त्वाची वेगळी घटना आपण म्हणून या आत्ताच्या परिस्थितीकडे पाहू शकू. मग अशा परिस्थितीमध्ये तेव्हाची अर्थव्यवस्था आणि आजची अर्थव्यवस्था 12 वर्षाचा फरक आहे. या 12-13 वर्षांमध्ये काय घडलं तर त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अमेरिका ही जागतिक अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं इंजिन होतं. त्यावेळेला चीन देखील इतकी मोठी अर्थव्यवस्था नव्हती जितकी आज आहे. भारताचं तर आपण फ्रजाईल 5 मध्येच बघितलं, पण आज जर आपण बघू तर चीन देखील 22 ट्रिलियनच्या अमेरिकेच्या तुलनेत 16 ट्रिलियन वरती आलाय. अमेरिकेच्या तुलनेमध्ये कैक पटीने जास्त लोकसंख्या चीनची आहे. तसंच भारत आणि अनेक विकसनशील देश खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करतायत, विकसित होत आहेत. त्यांच्या आर्थिक विकासाचे आकडे हे आपल्या जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करतायत. अगदी भारताचंच गणित आपण जर बघायला गेलो तर आपल्याला दिसून येईल की फ्रजाईल 5 मधनं आपण टॉप 5 मध्ये आलो. इतक्या प्रमाणात 12 ते 13 वर्षामध्ये आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये देखील बदल निर्माण झालेत. तेव्हाच्या परकीय गंगाजळींपेक्षा दुपटीहून जास्त गंगाजळी आज आपल्याकडे आहेत. शेअर बाजाराचा प्रवास देखील आज आपण बघू तर कोविड नंतरच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच बघितलं की शेअर बाजाराचा प्रवास हा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कोविड नंतर खूप मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे. आता या तेजीमध्ये देखील कोणाचे पैसे वापरले गेलेले आहेत हे देखील पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग आहे. गेल्या 4 वर्षामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, आता त्यांना FPI म्हटलं जातं, या FPIsनी या 4 वर्षात जर तुम्ही बघाल तर 4 लाख कोटी रुपये हे काढून घेतलेत शेअर बाजारातनं. आणि तरी देखील शेअर बाजार वाढलाय. ह्याचं कारण काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि रिटेल इन्व्हेस्टर्स यांनी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे जरी आकडे तुम्ही गेल्या 4 वर्षातले बघाल तर तुम्हाला दिसतील की 7 लाख कोटी रुपयांनी गुंतवणुका झाल्यात भारतीय शेअर बाजारामध्ये डोमेस्टिक प्लेयर्स कडनं. म्हणजे कोणतं म्युच्युअल फंड कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, मोठ्या मोठ्या गुंतवणूक फर्म्स, तसंच आपल्या देशांतर्गत छोट्या छोट्या गुंतवणुका करणारे रिटेल इन्व्हेस्टर्स, या सगळ्यांनी केलेल्या खरेदीची तुलना केली तर फॉरेन इन्स्टिट्यूशनली काढून घेतलेले पैसे हे 4 लाख आहेत आणि ह्यांनी केलेली गुंतवणूक ही 7 लाख आहे. त्यामुळे हे जे पंप झालेलं आहे मार्केट, यामध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचं इंधन खूप मोठ्या प्रमाणात वापरलं गेलंय. आता या क्षणाला भारतीय अर्थव्यवस्थेचं जर आपण परीक्षण केलं तर बघा आपले एक्सपोर्ट्स खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आपल्याकडे परकीय गंगाजळी खूप चांगल्या प्रकारे आहेत. आपल्या देशासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे क्रूड ऑइल. कारण का तर आपण पेट्रोल, डिझेल या सगळ्या गोष्टी वापरण्यासाठी क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करत असतो मोठ्या प्रमाणात. आपल्याला त्यासाठी परकीय चलन वापरावं लागत असतं. तर क्रूड ऑइल प्राइसेस देखील बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत. आणि अशा आर्थिक अवस्थेत आपण आहोत की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय मध्यम वर्ग खर्च करायला लागलेला आहे. तुम्ही आजूबाजूला बघा, चौफेर खर्च करणारी भारतीय मंडळी आपल्याला दिसत आहेत आणि हे खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागलाय. आता हा जो टप्पा आहे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे जागतिक गुंतवणूकदारांसाठी देखील. कारण का तर 2011-12च्या वेळेला जर आपण बघितलं तर अमेरिका हे एकमेव जागतिक इंजिन होतं. आता भारत देखील त्यावेळेला जो डब्बा म्हणून फक्त त्या इंजिनाच्या मागे होता, तर आता आपण देखील ग्रोथ इंजिन म्हणून पुढे यायला लागलेलो. आणि अशा अवस्थेमध्ये
जर अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सगळ्या विकासाच्या गोष्टी या भारताच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात करून झालेल्या आहेत. गुंतवणूकदार म्हणून मला कुठे सगळ्यात जास्त फायदा होईल, तर अशा विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणुका करून की ज्या उद्या विकसित होणार आहेत. बघा मित्रांनो, जपानने देखील खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गेल्या 20 वर्षात चीनमध्ये केली. त्यावेळेला चीन मोठा झाला आणि जॅपनीज गुंतवणूकदार देखील त्याबरोबर मोठे झाले. अमेरिकन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुका केल्या. आता या सगळ्यांना गेल्या 4 वर्षात पण भारत अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन वाटला नसेल, पण अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतंय की भारत या फॉरेन प्लेयर्सना, फॉरेन इन्व्हेस्टर प्लेयर्सना जर अट्रॅक्टिव्ह वाटायला लागेला तर लक्षात घ्या, एका इंजिनावरती आपलं जे फ्युएल भरलं जात होतं शेअर बाजारामध्ये, जर दुसरं इंजिन देखील ऍक्टिव्ह झालं तर किती मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण होण्याची देखील ही संधी आहे. त्यामुळे आपल्याला गुंतवणुका या टाइम करण्यासाठी 1-2 महिन्यासाठी किंवा मी म्हणेन एखाद वर्षात मला रिटर्न हवेत, अशा प्रकारे पर्स्पेक्टिव्ह घेऊन शेअर बाजारात गुंतवणुका करणं हेच मुळात चुकीचं आहे. ही ट्रेडर मानसिकतेची वृत्ती घेऊन जर तुम्ही गुंतवणूकदार होत असाल तर मित्रांनो तुम्ही यशस्वी नाही होणार. तुम्हाला काही दिवसात, काही महिन्यात कधीतरी खूप मोठा फटका बसळेल आणि जी काही झालेला फायदा आहे तो देखील फायदा इरेज होऊन जाऊ शकतो, निघून जाऊ शकतो. त्यामुळे याकडे आपल्याला दीर्घ मुदतीचं गुंतवणूकदार म्हणून जर बघायचं असेल तर लक्षात घ्या, कंपन्यांचं उत्पन्न आणि कंपन्यांची, भारतीय ज्या कंपन्या आहेत, ज्या वस्तू आणि सेवा निर्माण करतायत, त्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्याचा त्यांचा स्पीड काय आहे आणि त्यांची हेल्थ काय, हे जर आपण आज बघायला गेलो तर भारतीय कंपन्यांची हेल्थ अत्यंत उत्तम आहे. आणि हे आपल्याला अगदी या वर्षीच्या पहिल्या क्वार्टरचे रिझल्ट्स देखील आपण जर बघितले तर अनेक कंपन्यांनी अत्यंत चांगला असा परफॉर्मन्स दाखवलेला आहे पहिल्या क्वार्टरमध्ये देखील. सो अशा प्रकारे येत्या काळामध्ये तर फेस्टिवल सीझन्स आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि दिवाळी, गणपती या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय माणूस किती प्रकारे खर्च करत असतो हे काही वेगळं तुम्हाला समजवायची गरज नाही. सो अशा प्रकारे गुंतवणूकदारांसाठी मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन मार्केट म्हणून भारत उदयाला येतोय. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची अवस्था इकडनं पैसे काढ, तिकडनं पैसे काढ अशी जरी त्यांनी एकदा करून घेतली तरी कधी ना कधी त्यांची अवस्था कशी होते माहितीये का, त्यांची अवस्था जहाजावरनं उडून गेलेल्या कावळ्यांसारखी पण होते. गेल्या 4 वर्षामध्ये हे परकीय गुंतवणूकदार म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत, मानून चला भारतीय जहाजावरनं हे कावळे उडालेत, पण येत्या काळात सगळ्यात अट्रॅक्टिव्ह अर्थव्यवस्था म्हणून जर भारत समोर येत असेल तर या समुद्रामध्ये जिथे हे वाढीचं इंजिन दिसतंय भारत नावाचं, तर ह्याच जहाजामध्ये त्यांना परत यावं लागणार आहे. ते जाणार तर जाणार कुठे. सो त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्यावरती या जहाजावरनं जर काही कावळे उडून गेले तर त्यांची जशी अवस्था होते ना तशी काहीशी अवस्था ही जपानची देखील होते. आपण जापनीज अर्थव्यवस्थेबद्दल देखील समजून घेतलं तर लक्षात घ्या, त्यांचा भौगोलिक भाग छोटा आहे. जॅपनीज लोकसंख्या बघितली आपण तर छोटी आहे आणि अर्थव्यवस्थेचा आकार बघितला तर भारतापेक्षाही मोठा आहे. सो लक्षात घ्या, जॅपनीज अर्थव्यवस्थेला देखील भरारी घ्यायची असेल तर मोठ्या प्रमाणात त्यांना गुंतवणुका भारतात कराव्या लागतील, तरच जॅपनीज अर्थव्यवस्था देखील टिकून राहील. अशा प्रकारे अनेक देशांना, अनेक विकसित देशांना भारतात गुंतवणुका करणं ही त्यांची आर्थिक गरज निर्माण होणार आहे. कारण का तर त्यांच्या भौगोलिक सीमा, त्यांच्याकडे मेट्रो, मोनोरेल,
काय तुम्ही म्हणाल त्या सगळ्या वेगवेगळे पोर्ट्स, एअरपोर्ट्स, ब्रिजेस, हे सगळं त्यांच्याकडे बऱ्यापैकी बनून झालेलं आहे. हे बनायचं बाकी कुठे आहे? भारतात आहे. भारतीय अर्थव्यवस्था जर कणखर आणि मजबूत स्थितीत आपल्याला दिसत असेल तर जे 2011-12ला घडलं त्याच्या तुलनेत आपण काही धडे घेऊन आपण 2011-12ची भारतीय अर्थव्यवस्था आज राहिलेली नाही आहोत. हे देखील समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मीडिया हे तुम्हाला इतकं सहजपणे सांगणार नाही, कारण का त्याच्यात काही इंटरेस्टिंग नाही ना. यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल, भयभीत केलं जाईल, अशा प्रकारच्या गोष्टी नसल्यामुळे मीडियामधनं आपल्याला ह्या गोष्टी पोचणार नाही. पण मित्रांनो, लक्षात घ्या, गुंतवणूकदार म्हणून यशस्वी कोण होऊ शकतं? जो धोक्यात देखील व्यवस्थितरित्या स्लो का होईना पण छान गाडी चालवत राहील. बघा मित्रांनो, जर धोक्याच्या रस्त्यात आपण जाणार असू हिल स्टेशनवरती, तर बरेच जण धोकं आहे म्हणून खालती थांबून राहतात. पण काही जण हे ठरवतात की किमान काही फूट पुढचं तरी मला दिसतंय, त्यामुळे मी हळूहळू चालवीन, सावधपणे गाडी चालवीन, पण मी या हिल स्टेशनच्या वरचा जायचा प्रवास जो आहे हा करत राहील. आणि अशा प्रकारे जे धोक्यामध्ये गाडी चालवायला लागतात, थोडा काळ वर गेल्यावरती हळूहळू ऊन वर येतं, धुकं देखील कमी होतं आणि मग त्यांना पुढचा प्रवासाचा आनंद देखील सुंदर मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते, ट्रॅफिक लागत नाही. मित्रांनो, जे धुकं ओसरण्याची, क्लिअर होण्याची वाट बघत राहतात त्यांना काय होतं, ते नंतर गाड्या काढतात आणि बंपर टू बंपर गाड्या चालवत ते हिल स्टेशनवरती प्रवास सुरू करतात. लक्षात घ्या मित्रांनो, मासेस हे गुंतवणुकाच्या प्रवासामध्ये हे इमोशनली रिॲक्ट करणारे, न्यूज बेस्ड आणि या सगळ्या ह्याच्यानी न्यूज बेस्ड पोर्टफोलिओ करून घेणारे असे असल्यामुळे ते यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. वेरॅज आपण सज्ञान होऊन आपल्या पोर्टफोलिओवरती सरस्वतीचं नियंत्रण आणलं, नॉलेज बेस्ड पोर्टफोलिओ जर आपण क्रिएट केला तर काय होईल, आपण अशा प्रकारे विचलित होणार नाही. आणि जर तुमच्याकडे चांगला चालक असेल तर अशा प्रकारच्या धोक्याच्या रस्त्यात देखील आपण सावधपणे जाऊन आपला छान सुंदर प्रवास घडू शकतो. तशा प्रकारे जर सुंदर आर्थिक प्रवास घडवायचा असेल तर आपल्या सोबत देखील चांगला आर्थिक मार्गदर्शक असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे ज्ञान माझ्याकडनं हवं असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ अशा प्रकारे बातम्या बघून घाबरून जाणाऱ्या माणसांना स्टेबल नॉलेज काय आहे हे जर तुम्हाला पोहोचवायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. तुमचं याबद्दल काय ऑब्झर्वेशन आहे हे देखील मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मी आणखीन कुठल्या विषयावरती बोलावं असं वाटतंय ते देखील कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझ्याकडनं तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आमच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा. मी तुमच्या सेवेमध्ये नेहमीच राहणार आहे. धन्यवाद.